चांदीपासून माझ्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालन करण्यासाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला. नौका व्हिडिओ पाहणं सर्वांचे रजिस्टर परभणीवर करतो आता स्वागत. शेतकरी मित्रांनो, कुक्कुटपालन करताना आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितले आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बांध्यापर्यंत जो सामान्य कुक्कुटपालन बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, सध्याची ही लाख मोलाची माहिती, जी माहिती पावसाळ्यात आपल्या सर्वांसाठी 100% ठरू शकते. या ठिकाणी फायदेशीर ज्या माहितीच्या नुसार आपण सर्वांनी पावसाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी मिठाचा वापर 100% वाढवायलाच पाहिजे. मग पावसाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी मिठाचा वापर कशामुळे वाढवायला पाहिजे? पावसाळ्यामध्ये आपण सर्वांनी जर कोंबड्यांसाठी मिठाचा वापर समजा वाढवला तर याचा फायदा कोंबड्यांना कशा पद्धतीने होऊ शकतो? पावसाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी मिठाचा वापर आपण कधी, कशा पद्धतीने, किती प्रमाणात करायला पाहिजे व याच्यामुळे कोणकोणते फायदे आपल्या सर्वांना होऊ शकतात? चला या महत्त्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं जाणून घेऊया. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तरे जाणून घ्यायचे ते सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, ज्या माहितीच्या अनुसार आपल्या सर्वांना पावसाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी मिठाचा वापर 100% करायलाच हवा. पावसाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी आपण सर्वांनी मिठाचा वापर कधी, कशा पद्धतीने व किती प्रमाणात करायला पाहिजे? पावसाळ्यामध्ये मिठाचा वापर केल्यानं कोंबड्यांना व पिल्लांना कशा पद्धतीने होऊ शकतो फायदा? चला या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं जाणून घेऊया. तर मित्रांनो, मिठाचा वापर पावसाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी आणि पिल्लांसाठी करणं का बंधनकारक आहे हे प्रथम समजून घेऊया. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर पावसाळ्यामध्ये आपल्यापाशी असणारी कोंबडी आणि पिल्लं काय करतो, आपण बाहेर सोडतो. जेव्हा आपण कोंबड्यांना आणि पिल्लांना या ठिकाणी मुक्त संचार पद्धतीमध्ये बाहेर सोडतो तेव्हा काय होते की कोंबड्या आणि पिल्लं बाहेर जातात, बाहेरचं पाणी पितात. पण बाहेरचं पाणी पिल्यानंतर त्याच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी क्षार हे उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये आपल्या कोंबड्यांची आणि पिल्लांची जी वाढ आहे ती खुंटते. आपल्या कोंबड्यांची आणि पिल्लांची जी पचन क्षमता आहे त्याच्यावरती याचा प्रतिकूल परिणाम होतो. त्याचबरोबर आपण सर्वांनी जर बघितलं तर कोंबड्यांवरती व पिल्लांवरती शायनिंग दिसत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण म्हणतो की माझ्या कोंबड्यांना तर मी आहार व्यवस्थित देत आहे, तरी देखील माझ्या कोंबड्यांचं अंडे उत्पादन या ठिकाणी घसरताना दिसत आहे. तर त्याच्या मागचं एक महत्त्वाचं कारण आहे या ठिकाणी क्षाराची कमतरता. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की बरेच कुक्कुटपालक बांधव म्हणतात की माझ्या कोंबड्या सर्व काही व्यवस्थित खातात, त्यांची संडाससुद्धा पातळ नाही, तरी देखील कोंबड्यांची आणि पिल्लांची वाढ व्यवस्थित नाही. पर्यायानं कोंबड्यांचं आणि पिल्लांचं वजन सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित दिसत नाही. तर याच्या मागचं सुद्धा सर्वात महत्त्वाचं कारण आहे क्षार. त्याचप्रमाणे छोट्या मोठ्या असणाऱ्या इतर ज्या अडचणी आहेत त्या सुद्धा या ठिकाणी क्षाराच्या कमतरतेमुळे उद्भवत असतात. ज्यामध्ये आपण जर बघितलं तर कोंबडे आणि पिल्ले जर आजारी पडलं तर लवकर त्यांचा आजार जो आहे तो दुरुस्त न होणं, त्याचबरोबर झालेल्या ज्या जखमा आहेत त्या लवकरात लवकर भरून न निघणं, यांसारख्या छोट्या मोठ्या ज्या अडचणी असतात त्या क्षाराच्या कमतरतेमुळे होत असतात. अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी जर पावसाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी क्षार म्हणून मिठाचा वापर केला तर आपल्यासमोर येणाऱ्या ह्या ज्या अडचणी आहेत त्या 100% या ठिकाणी निकाली निघून जातील आणि याचा जो फायदा तुम्हाला जो आहे तो तात्काळ दिसणार नाही, पण पर्यायानं पावसाळ्यामध्ये याच्यामुळं आपले खूप सारे फायदे हे होऊन जातील. पर्यायानं आपली कोंबडी आणि कोंबड्यांची पिल्लं तंदुरुस्त राहतील. त्याचबरोबर आपण सर्वांनी जर बघितलं तर त्यांचं वजन वाढेल, त्यांची ग्रोथ होईल, त्यांची शायनिंगनेस वाढेल, अट्रॅक्टिव्हनेस वाढेल, त्यांचे पिसं जाणार नाहीत, गेले तर लवकर परत येतील. आणि कोंबड्यांबाबतीत विचार करायला गेलं तर कोंबड्यांचं अंडे उत्पादन या ठिकाणी वाढू शकतं. हे सगळं कशा पद्धतीनं या ठिकाणी घडून येते हे आता आपण समजून घेऊयात. आणि हे सुद्धा समजून घेऊयात की कोंबड्यांसाठी आणि पिल्लांसाठी मिठाचा वापर हा दररोज किती प्रमाणात करायला हवा. तर बघा मित्रांनो, पावसाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी मिठाचा वापर हा आपण किती प्रमाणात करायला पाहिजे ते समजून घेऊयात. त्यानंतर तुम्हाला हे समजावून सांगतो की हा वापर कशा पद्धतीनं करायला हवा. तर कोंबड्यांसाठी आणि पिल्लांसाठी मिठाचा जो वापर आहे तो किती प्रमाणात करायचा ते लक्षात घ्या.
कोंबड्यांसाठी आणि पिल्लांसाठी मिठाचा वापर करण्याची पद्धत जर तुमच्या लक्षात आली, तर त्याचं प्रमाण किती घ्यायचं हे लक्षात येईल. बघा मित्रांनो, आपण सर्वांनी जर एक थोडंसं मीठ त्यांना पाण्याच्या माध्यमातून दिलं तर हरकत नाही. पण तुम्हाला सांगतो ही असणारी प्रक्रिया तेवढी सक्सेसफुल होईल याची गॅरंटी देता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण कोंबड्यांसाठी आणि पिल्लांसाठी मिठाचं प्रयोजन करत असाल, तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, की पावसाळ्यामध्ये कोंबड्या आणि पिल्लं पाणी कमी पितात. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मीठ द्यायचं, इतर डोसेस द्यायचे हे थोडं अडचणीचं बनू शकते. मग आपल्याला काय करायचं ते या ठिकाणी मिठाचा तर वापर करायचा आहे. पाण्याच्या तर माध्यमातून द्यायचं नाही. मग करायचं काय? तर लक्षात घ्या मित्रांनो, जेवढं फीड कोरडं-कोरडं तुम्ही त्या ठिकाणी कोंबड्या आणि पिल्लांना दिवसभरात देत असतात, त्या फीडवरती काय करायचं, थोडंसं मीठ आणि थोडंसं त्या ठिकाणी गुळ पाणी यांना एकत्रित करायचं आणि त्याचा स्प्रे घ्यायचा. आता किती प्रमाणात घ्यायचा? हा जर तुमचा प्रश्न असेल, तर तुम्हाला सांगतो सामान्यतः 100 किलोसाठी 2 किलो रेफरन्स आहे. तरी देखील आपण काय करायचं कमी घ्यायचं. म्हणजे 100 किलोला 2 किलो म्हटलं तर या ठिकाणी आपण बघू शकतात, की 10 किलो फीडमध्ये 200 ग्राम मीठ आपण वापरायला पाहिजे. पण माझ्या मते हे थोडंसं जास्त होते. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचंय 100 ग्रॅम मीठ घ्यायचं आहे, 100 ग्राम गूळ घ्यायचा आहे. त्यांना काय करायचं आहे जवळपास 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स आउट करायचं आहे आणि जो आपला एक स्प्रे मिळतो तो स्प्रे आणून त्याच्यावरती काय करायचं स्प्रे आउट करायचं आहे आणि ते स्प्रे केलेलं जे आपलं त्या ठिकाणी फीड आहे त्यांना एकत्रित करायचं आहे. पुन्हा त्याच्यावरती स्प्रे करायचं आहे, पुन्हा एकत्रित असं 2-3 वेळा प्रक्रिया करायची आहे आणि मग त्यांना काय करायचं आहे थोडंसं कोरडं होण्यासाठी सोडून द्यायचं आहे. थोडंसं कोरडं झालं, वाळल्यासारखं झालं तर हे सगळं मीठ आणि हा जो गूळ आहे, तो त्या ठिकाणी त्या असणाऱ्या फीडला चिकटून जाईल आणि चिकटून गेल्यामुळं काय होईल, की तो जो असणारा फीड कंटेंट आहे, जेव्हा कोंबड्या आणि पिल्लं खातील तर डायरेक्टली त्यांच्या शरीरामध्ये मीठ पण जाईल आणि गूळ पण जाईल. हे कॉम्बिनेशन आपण जर बघितलं तर पावसाळ्यासाठी अत्यंत हितकारक ठरतंय. जेव्हा मीठ आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी गूळ हा कोंबडीच्या शरीरात जाईल, पिल्लाच्या शरीरात जाईल, तर त्यांच्या शरीरातील असणारे जे काही अडचणी आहेत त्या दूर होतील म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरस यांचा नायनाट होईल. क्षार त्या कोंबडीच्या पिल्लाच्या शरीरात गेल्यामुळं क्षार आणि गुळपाण्याचं मिश्रण काय करेल, त्यांची रोगप्रतिकारक क्षमता त्या ठिकाणी वाढवून देईल. त्याच्यामुळं सहजासहजी कोंबडी आणि पिल्लं काही आजारी पडणार नाहीत. ह्याच्यामुळं कोंबडीची व पिल्लांची जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे ती सुदृढ होईल. ज्यामुळे जेवढं काही खाल्ले ते पचेल. जेवढं खाल्लं तेवढं पचलं तर वजन वाढेल. जेवढं खाल्लं तेवढं पचलं तर त्या ठिकाणी ग्रोथ चांगली होईल आणि ग्रोथ चांगली झाली, वजन चांगलं त्या ठिकाणी वाढलं तर कोंबड्यांवरती व पिल्लांवरती शाईन येईल, अट्रॅक्टिव्हनेस येईल, चमकदार दिसतील आणि हातोहात आपल्या कोंबड्यांचं आणि पिल्लांचं विक्री होण्यास या ठिकाणी आपणास मदत होईल. शिवाय आपण जर बघितलं तर क्षार आपण जर दिले म्हणजे मीठ जर दिलं तर असं मानल्या जाते की त्या मिठामुळं त्या ठिकाणी जे आहे त्या अंडे उत्पादनासाठी सुद्धा त्या ठिकाणी बल प्राप्त होत असते आणि अंडे उत्पादन वाढून जाते. त्याचबरोबर मिठाच्या वापराने तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी आयोडीन जे त्याच्यामध्ये असते तर जे काही छोटे-मोठे आजार कोंबड्यात आणि पिल्लात येऊ शकतात ते सुद्धा दूर होतात आणि मिठामुळं काय होत असते तुम्हाला सांगतो कोंबड्यांचं आणि पिल्लांचं जे हाडांचे जे संपूर्ण रचना आहे ती सुद्धा मजबूत होऊन जाते. तर एवढा सारा फायदा हा या ठिकाणी मिठाचा वापर केल्याने आपल्याला या पावसाळ्यात होऊ शकतो. जो कुक्कुटपालक बांधव पावसाळ्यात कोंबड्यांसाठी आणि पिल्लांसाठी मिठाचा वापर करेल, त्याला हे सारे फायदे होतील व यामुळं त्याच्या असणाऱ्या व्यवसायातून त्याला होणारी मिळकत पूर्वीपेक्षा त्या ठिकाणी आपण जर बघितली तर दीडपट ते दुप्पट एक्स्ट्रा होईल. कारण लक्षात घ्या अंडे उत्पादनात घट असण्यामागचं कारण हे सुद्धा असू शकते. तुमच्या कोंबडीचं वजन वाढत नाही त्यामागचं कारण सुद्धा हे असू शकते. तुमची कोंबडी आणि पिल्लं वारंवार त्या ठिकाणी आजार पडत असतील, तर आजाराचं सुद्धा मूळ कारण हे असू शकते. त्यामुळे कृपया दुर्लक्ष करू नका. सातत्यानं पावसाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी आणि पिल्लांसाठी खाद्याच्या माध्यमातून मिठाचा वापर करा. जर आपण पीठ देत असताल, तर पिठाचे उंडे करण्यापूर्वी 10 किलो पिठामध्ये 100 ग्रॅम मीठ आणि 100 ग्रॅम गूळ मिक्स करून छोटे-छोटे उंडे तयार करून दिले, तर खर्चही वाचेल आणि हितकारक असणाऱ्या गोष्टी तुमच्यासोबत घडतील आणि तुमचा नफा हा पावसाळ्यात यंदाच्या वर्षी वाढून जाईल. अवश्य हा असणारा जो आहे फॉर्म्युला यूज करा, ज्यामुळे खूप सारी मदत आपणास होऊ शकते. आता बरेच कुक्कुटपालक बांधव म्हणतात, की फार जबरदस्त माहिती आपण देता सर, पण ही माहिती आम्हाला वेळेवरती उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत आम्हाला मार्गदर्शन जे आहे ते आपलं कंटिन्यूअस मिळू शकतंय का? तर होय मित्रांनो, आपणास कंटिन्यूअस मार्गदर्शन देण्यासाठी मी एक प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचं नाव आहे नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग.
ही ऑनलाईन ट्रेनिंग आपण रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून अरेंज करत असतो. ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केली जाते. याच्यामध्ये सुरुवातीला लेक्चर, त्यानंतर वेदर बुलेटिन व मेडिकल बुलेटिन व सरतेशेवटी प्रश्न उत्तरं असतात. जर आपण बघितलं लेक्चरमध्ये एक विषय घेतला जातो, तो पूर्ण समजावून सांगितला जातो. त्याच्यानंतर पुढच्या आठवड्याभरामध्ये वातावरण कसं राहणार, कोणते आजार येण्याची शक्यता असू शकते, त्यातून आपल्याला जर आपल्या कोंबड्यांची व पिल्लांची सुटका करायची असेल तर लसीकरण कोणतं करायचं व कोणता औषधोपचार करायचं हे मेडिकल बुलेटिनमध्ये सांगितले जाते, ज्यामुळं अरिष्ट येण्या अगोदरच टाळण्यात आपण यशस्वी होतो. त्यामुळे आपल्या फार्मल कोंबड्यांचा व पिल्लांचा मृत्यूदर कमी होण्यास यश प्राप्त होते. त्यानंतर आठवडाभरात जे काही प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांचा उलगडा मी रविवारी करत असतो. ही प्रश्न उत्तर लाईव्ह असतात. तुमच्या मनात जे काही प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी त्या ठिकाणी लाईव्ह देत असतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता इथे लक्षात घ्या, की आपल्या सर्वांना आता या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. पण हा पण प्रश्न आहे, की बा ठीक आहे, रविवारी तुम्ही सगळं करताल, इतर दिवशी आम्हाला कोण मार्गदर्शन करेल? कारण अडचण अचानक आली तर उपाय कुठून मिळेल? तर बघा, त्याच्यासाठी तुम्हाला काय आहे, की दुपारी 3 ते 8च्या दरम्यान लखन सरांना कॉल करायची परवानगी आहे. तुम्ही 84 21 82 62 62 या लखन सरांच्या कॉलिंग नंबरवरती कॉल करा आणि आपल्या सर्व प्रश्नांना त्यांच्यासमोर उपस्थित करा. ते आपल्या प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणी देतील. त्यानंतर आता रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे? सोपी प्रोसेस आहे. रजिस्ट्रेशन ज्यांना करायचं आहे त्यांना सुरुवातीला काय करावं लागेल? लखन सरांना कॉल करावा लागेल. लखन सरांना कॉल करण्यासाठी त्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. जसं आपण लखन सरांना कॉल केला ते फोन स्वीकारतील. त्यांनी फोन स्वीकारला की त्यांना सांगा, आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग असं म्हटल्यानंतर लखन सर आपणास काय म्हणतील, तुम्ही एक काम करा, WhatsApp नंबर 84 21 82 62 62 वर आपलं पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या WhatsApp ग्रुपमध्ये. व त्याचबरोबर या मार्केटिंगच्या ग्रुपसह तुम्हाला तुमच्या ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये सुद्धा ॲड करण्यासाठी प्रोसेस सुरू होईल. त्यानंतर रजिस्ट्रेशन करण्यासाठी मग लखन सर आपणास काय करतील, माझा फोनपे गुगल पे नंबर WhatsAppला पाठवतील. आता फोनपे गुगल पे नंबर किती आहे, तर तो आहे 82 65 088 460 म्हणजे 8265088460 आहे. याच्यावर ₹500 पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. एवढं जर आपण सर्वांनी केलं तर अवघ्या ₹500च्या मासिक शुल्कावरती आपलं रजिस्ट्रेशन होईल, ज्यामुळं आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा या ठिकाणी परिपूर्ण करण्यास सहकार्य मिळत राहील. आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण सामील झाला समजा, तर यामुळे आपल्याला फायदे कोणते होणार? तर पहिला फायदा हा होईल, की आपल्या कोंबड्यांचा आणि पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होईल. दुसरा फायदा हा होईल, की शेड कसा उभारायचा याबद्दल तंतोतंत माहिती मिळेल, ज्यामुळं आपली पैशाची, जागेची, वेळेची आणि त्याचबरोबर मेहनतीची बचत होऊन जाईल. तिसरा फायदा हा होईल, की कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती आजार येण्याचं प्रमाण कमी होईल, कारण लसीकरण कधी व कसं करायचं हे आम्ही समजावून सांगू आणि लसीकरण करून सुद्धा आजार आला तर तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दल माहिती देऊ, ज्यामुळे कोंबड्यांचा आणि पिल्लांचा मृत्यूदर हा कमी होऊन जाईल. आणि सरतेशेवटी चौथा फायदा म्हणजे कोंबडी, कोंबडा, कोंबड्यांची अंडी, कोंबड्यांची पिल्ले कधी, कुठे, कशी विकायची याबद्दलही सहकार्य केलं जाईल, मार्गदर्शन केलं जाईल, ज्यामुळे विक्रीचं सुद्धा टेन्शन दूर होऊन जाईल. तर अशा पद्धतीनं अवघ्या ₹500च्या मासिक शुल्कावरती हे सर्व फायदे आपणास होतात. उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण सहकार्य मिळते. मग ज्यांना या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये प्रवेश घेऊन करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे, अशा मायबाप कुक्कुटपालक बांधवांना रिक्वेस्ट आहे, की यासाठी आपण लखन सरांना एकदा कॉल करा 84 21 82 62 62 या क्रमांकावरती. त्याबरोबरच मार्केटिंगचा सुद्धा आपण या ठिकाणी ग्रुप तयार केला आहे. प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा हा ग्रुप आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर आपण मोफत होऊ शकतात. याच्यासाठी आपल्याला WhatsApp नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे. असं केलं तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या WhatsApp ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतले जाईल. तर हा होता मित्रांनो व्हिडिओ, ज्यात आपण बघितलं की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये पावसाळ्यात मिठाचा वापर का करायचा, कधी करायचा, किती करायचा, कसा करायचा आणि यामुळे कोणकोणते फायदे हे आपणास होऊ शकतात. तरी देखील काही प्रश्न आपल्या मनात उद्भवले असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून याचं सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न हा करत राहील. तर आपणास व्हिडिओमधील माहिती कशी वाटली आपण कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. काही अडचणी असतील तर पाठवत चला. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा. कुक्कुटपालक बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा.
चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या आवडता आपला मित्र उदय हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.